जय शिवराय. मी पायदळ प्रमुख सरनोबत नरवीर पिलाजी गोळे यांचा वंशज. गेले कित्येक दिवस झालं श्रीमान रायगडावर चालू असलेल्या निकृष्ट दर्जाचं काम, त्याच्या विरोधात मी आवाज उठवत होतो. तर त्याच्याबद्दल मिळालं काय, तर खोट्या कंप्लेंट माझ्या विरोधामध्ये. तर आता अशाच काही कंप्लेंट वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या विरोधात केलेल्या आहेत. परंतु आज ज्यावेळेस मी निकृष्ट दर्जाचं काम आहे म्हणून मी बोलत नाही, तर तुम्ही स्वतः रायगडावर जाऊन पहा की ज्यावेळेस तुम्ही चित्त दरवाजापासून होळीच्या माळापर्यंत चालत जाता, त्यावेळेस सगळ्यात पहिलं तुम्ही यांना जाताना पायवाट लागती, तीच म्हणजे दगडांची बनवलेली, त्याचे दगड निघलेले आहेत. दुसरी गोष्ट, त्याच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत, त्याचा अगदी हलक्या हाताच्या धक्क्याने सुद्धा ते पडले जात आहेत दगड. त्यानंतर तुम्ही येता महादरवाजामध्ये, तिथे तुमच्याकडून 25 रुपये तिकीट आकारलं जातं आणि त्या तिकिटाच्या बद्दल तुम्हाला मिळतं काय, ना गडावर पाणी, ना स्वच्छता, ना वॉशरूमची सोय, ना ह्या कोणत्याही मूलभूत गरजा तिथे गडावर उपलब्ध नाही आहेत. तर आपण तिकीट देतो का आणि कशासाठी, आपण दिलेले पैसे जातात कुठे? ही तर एक तिकीटची गोष्ट झाली. त्याच्या व्यतिरिक्त श्रीमान रायगडासाठी 603 करोड रुपयांचा निधी श्रीमान रायगडासाठी 603 करोड रुपयांचा निधी आला होता. परंतु निधी येऊन त्याच्या बदल्यात काम कसं चालू आहे, निकृष्ट दर्जाचं. ते मी बोलत नाही, तुम्ही ते गडावर जाऊनच पहा. आणि याच्या विरोधात आवाज उठवला तर माझ्यावर कारवाई करण्यात आली, त्याही खोटी. आता तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही गडावर जाता त्यावेळेस कदाचित तुमच्यासोबत महिला असतील, लहान बाळं असतील, त्यांना वॉशरूमला जायचं असेल तर ते जाणार कुठं? त्यानंतर जर उन्हाळ्याचे दिवस आहेत आता चालू, एखाद्याला वाटेमध्ये तहान लागली तर त्यांनी पाणी पियचं कुठे? ह्या सर्व गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय वारंवार, शासनाला ते उघडकीसही आणून देतोय आणि सर्व शिवभक्तांना सांगतोही, परंतु ह्याचा निष्पन्न काहीच होत नाही. तर असं वाटतं की आज आपण सर्व शिवभक्तांनी एकत्रित येऊन ह्याच्या विरोधात आवाज उठवणं खूप गरजेचं आहे.